नमस्कार. खेड नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीच्या आपल्या प्रचार सभेमध्ये उपस्थित असलेले आपले माजी पर्यावरण मंत्री तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आता ते माझे गुरु देखील झालेले आहेत असे आपले माननीय रामदासभाई कदम, खालिदबाई, माझे मिस्टर, माझे पती वैभवजी खेडेकर, तसेच व्यासपीठावरील सर्व उपस्थित असणारे उमेदवार आणि समोर बसलेले सगळेच माझे बंधू आणि भगिनो, सगळे मुस्लिम बांधव. खरं तर भाई म्हणजे मला तर भाषण करताना तसं राजकीय भाषणाची मला सवय नाही आहे. पहिल्यांदाच मी तुमच्यासमोर भाषण करते, थोडंसं दडपण पण आलेलं आहे. पहिलं वैभवजींच्या समोर भाषण करताना दडपण यायचं, आता तुमच्यासमोर देखील भाषण करताना थोडंसं दडपण आहे. पण म्हणजे मी अप्रत्यक्षरित्या या राजकारणामध्ये वैभवजींबरोबर काम करत होते, आता प्रत्यक्षरित्या राजकारणामध्ये आले आहे. माझे गुरु वैभवजी खेडेकर आहेत आणि त्यांचे गुरु माननीय रामदासभाई आहेत. आज मला सगळ्यात आनंदाची गोष्ट वाटते की माझ्या गुरूंकडून मला शिकायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच मला तुम्ही म्हणजे एक भाषण करताना मला साहेबांना तुम्ही एक सुरुवातीला गुरुकिल्ली दिली होती आणि तीच गुरुकिल्ली त्यांनी मला दिलेली की भाषणाला कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, घाबरायचं कसं नाही. आणि त्यामुळे नक्कीच तुमच्याकडून मला खूपशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत. आपण प्रभाग क्रमांक 2 आणि 4 या प्रभागाच्या प्रचाराच्या संदर्भात आपण सगळेजण एकत्र आलो आहोत. खेडचं एक वैशिष्ट्य आहे की खेडमध्ये आपण सगळे हिंदू मुस्लिम कोणताही भेदभाव करत नाही आणि आपण गुण्यागोविंदाने राहतो. अगदी मला चांगला म्हणजे मी सांगेन की सगळे सण देखील आपण एकत्र साजरे करतो. मग दिवाळीला सगळे आपले मुस्लिम बांधव आपल्या घरी येतात, आम्ही ईदेला देखील जातो, अगदी शीरकुर्मा घरी डबे भरून येतात. त्यामुळे आपण गुण्यागोविंदाने राहतो. या इलेक्शनमध्ये आपण युतीमध्ये लढतोय आणि त्यामुळे खेडचं नाव किंवा खेडमध्ये युतीचे सगळे जे उमेदवार आहेत 20 आणि आपल्या नगराध्यक्ष असणाऱ्या माधवीताई बुटाला यांना आपण 21 सीट आपल्या खेडमध्ये येतील यासाठी आपण बहुमतांनी त्यांना निवडून द्यायचंय. खेडचं नाव केवळ तालुक्यापुरतंच नव्हे तर जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि भारतामध्ये देखील पोहोचलं पाहिजे की आपण सगळे एकोप्याने राहतो, तिथे कोणताही भेदभाव करत नाही, केवळ विकास व्हावा यासाठीच आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि त्यामुळे आपण सगळे एकत्र येऊन चांगले विकास म्हणजे खेडचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी आपल्या रहीमबाई सहीबोले जे आहेत ते अगदी मला भावासारखे आहेत. म्हणजे कायम साहेबांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. अडीअडचणी आल्या तर साहेब नसले तरी अगदी मला देखील वहिनी काय काम असेल तर सांगा, नावातच त्याच्या सहीबोले आहे. सहीबोले कायम वक्तशीरपणा त्याच्यामध्ये असलेला दिसून येतो. कायम चांगल्या म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य अजून काय आहे तर तो नेहमी अडीअडचणीला धावून जातो. तिथे कोणताही धर्म जात बघत नाही. कुणाला काय अडचण असेल तर अगदी तो पुढाकार घेतो. वक्तशीरपणा जे काय ते थेट बोलतो. अशीच माणसं खरी सच्ची असतात. त्यांनी केलेलं कोविडमध्ये काम असेल, त्यांनी केलेलं असणारं समजा एखादा अपघात झालं ते केलेलं काम असेल, त्यांनी पुरामध्ये आलेले जे काही समस्या होत्या त्याच्यामध्ये केलेलं काम असेल, हे अतिशय वाखाणण्याजोगं आहे. आणि आपण सगळीजण चारही उमेदवार आपल्या प्रभागातील चारही उमेदवार तसंच आपल्या असणाऱ्या माननीय म्हणजे आत्ताच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांना बहुमतामध्ये निवडून द्याल अशी आशा बाळगते. आपला समाज खूप मोठा आहे. खेडमध्ये सगळीकडेच आपले युतीचे उमेदवार आहेत. आपल्या समाजातील इतर ठिकाणी असणारे जे काही मतदार आहेत त्या मतदारांना देखील या निवडणुकीमध्ये आपण भरघोस मताने कशा प्रकारे युतीचे सगळे उमेदवार निवडून येतील यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करणार आहात. जास्त काही बोलत नाही. काही भाई चुकलं असेल तर नक्कीच माफी असावी. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.